नक्कीच आपण बघतोय की सचिन अहिर यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे, कारण त्यांनी उपसभापती पदाचा या ठिकाणी जो आहे तो फॉर्म देखील भरलेला आहे। आपण बघतोय की फॉर्म भरताना त्यांच्यासोबत नीलम गोरे आहेत, हेमंत पाटील त्या ठिकाणी आहेत, विधान परिषदेचे हे शिंदेचे शिलेदार जे आहेत ते त्यांच्यासोबत फॉर्म भरताना बघायला मिळतात। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ही खरं तर घडामोड या निमित्तानं झालेली बघायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर ऑपरेशन टायगरची चर्चा मोठ्या प्रमाणात होती, त्यातच 6 खासदारांचा पक्षप्रवेश झालेला बघायला मिळाला। आणि आता आपण बघतोय की आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि ठाकरेंचे शिलेदार असलेले सचिन अहिर यांनीच आता ठाकरेंना जो आहे तो रामराम ठोकलेला आहे, कारण त्यांनी आता शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। आणि पक्षप्रवेश नुसता केलेला नसून उपसभापती पदासाठी देखील त्याने अर्ज दाखल केलेला बघायला मिळतोय। त्याच्यामुळे आपण बघतोय की एकीकडे ऑपरेशन टायगर सक्रिय या निमित्तानं पुन्हा एकदा झालेला बघायला मिळत आहे। ऑपरेशन टायगर जे आहे ते गेल्या काही दिवसांपासून सक्रिय आहेत, त्याच्यामध्ये आता ऑपरेशन टायगर 3 हे जे आहे ते विधान परिषदेमध्ये झालेलं बघायला मिळत आहे। आता सचिन अहिर यांच्यासोबत आणखीन कोण कोण पक्षप्रवेश करणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र सचिन अहिर यांच्या भूमिकेमुळे अर्थातच ठाकरेंना मोठा धक्का या निमित्तानं लागला असल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच। मात्र सचिन अहिर यांनी का पक्षप्रवेश केला त्यामागचं कारण काही माहिती पडलेलं आहे का? त्यांनी काही कारण सांगितलेलं आहे का? बघा, अजून त्यांच्याशी काही संपर्क झालेला नाही। त्यांनी का पक्षप्रवेश केला, खरं तर या संदर्भात अजूनही मुद्दा जो आहे तो गुलदस्त्यात असलेला बघायला मिळतोय। मात्र त्यांनी उपसभापती पदाचा जो आहे तो अर्ज दाखल केलेला आहे। आणि आपण बघतोय की एकीकडे विधान परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार जास्त आहेत, त्यातच महायुतीमध्ये त्यांनी केलेला हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो, कारण उपसभापती हे पद त्यांना जे आहे ते त्या ठिकाणी मिळण्याची देखील शक्यता नाकारू शकत नाही। आणि त्यामुळे हा पक्षप्रवेश झालाय का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। पण खरं तर आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते, शिवसेना ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडणारे होते सचिन अहिर, आणि आत्ताच त्यांनीच जो आहे तो असा पक्षप्रवेश केल्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा रंगलेली बघायला मिळत आहे। काही वेळेपूर्वी प्रसाद लाड यांनी जेव्हा माध्यमांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी जर अशी गोष्ट झाली असेल तर स्वागत आम्ही करू या संदर्भातलं विधान केलेलं बघायला मिळालं। त्याच्यामुळे अर्थात महायुतीने आता सचिन अहिर यांना देखील या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि उपसभापती म्हणून त्यांनी अर्ज दाखल केलेला देखील बघायला मिळत आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर जमो अभ्यंकरांचं नाव जे आहे ते काही वेळापूर्वी त्या ठिकाणी दानवे यांनी जाहीर केलेलं बघायला मिळालं होतं। त्याच्यामुळे उपसभापतीची निवडणूक जी आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना पुन्हा एकदा होताना बघायला मिळणार आहे, कारण ठाकरेंचे जमो अभ्यंकर यांना त्या ठिकाणी जे आहे ते अर्ज दाखल करण्यासंदर्भात त्या ठिकाणी घोषणा जी आहे ती काही वेळेपूर्वी केलेली बघायला मिळाली। आणि दुसरीकडे आपण बघतोय की सचिन अहिर जे ठाकरेंच्या जवळचे होते ते या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेमध्ये आल्याने त्यांना उमेदवारी अर्ज त्यांनी देखील दाखल केलेला आहे। त्याच्यामुळे अटीतटीची निवडणूक जी आहे ती देखील या निमित्तानं बघायला मिळणार आहे। खास करून ठाकरे विरुद्ध शिवसेना असा खरं तर हा लढा या निमित्तानं बघायला मिळणार आहे।